नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. यासाठी हे प्रश्न पाठ करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व प्रश्नपत्रिका आहेत. प्रश्न पहिला, सिंगल स्टँड जाड ताराचा जोड डॅडॅस पद्धतीने करतात. उत्तर आहे ब्रिटानिया जॉईंट. प्रश्न दुसरा, शॉर्ट सर्किटमध्ये डॅडॅस विद्युत प्रवाह वाहतो. उत्तर आहे अमर्यादा. प्रश्न तिसरा, विजेचा शोध इसवी सन पूर्वी डॅडॅसला लागला. उत्तर आहे 630 ते 540. प्रश्न चौथा, इलेक्ट्रॉन्स डॅडॅस विद्युत चार्ज धारक करतात. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 5, स्टँडर्ड वेस्टर्न सेलचा EMF डॅडॅस व्होल्ट असतो. उत्तर आहे 1.0183 व्होल्ट. प्रश्न 6, मिनिट काटा 7 वर असेल तेव्हा किती वाजतील. उत्तर आहे 9:35. प्रश्न 7, 1 ओहम विरोधातून 1 अँपिअर प्रवाह वाहत असेल तेव्हा विरोधाभोवती डॅडॅस व्होल्ट दाब असतो. उत्तर आहे 1 व्होल्ट. प्रश्न 8, शांता व सरला या दोघी बहिणी आहेत व ऋषी हा त्यांचा भाचा आहे. ऋषीच्या आजीच्या मुलगी सरलीची कोण. उत्तर आहे वहिनी. प्रश्न 9, पॉझिटिव्हकडून निघालेला विद्युत प्रवाह मध्येच खंडित होऊन निगेटिव्हकडे मंडलाकडे पोहोचणाऱ्या मंडलास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे ओपन सर्किट. प्रश्न 10, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वायरच्या एकत्रीकरणाला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे केबल. प्रश्न 11, ओव्हरहेड वायरिंगसाठी ॲल्युमिनियमच्या वायर का वापरतात. उत्तर आहे वजनाने हलका व किमतीने स्वस्त असल्यामुळे. प्रश्न 12, विजेच्या वहनास विरोध करणारा मात्र प्रवाह वाहून देणाऱ्या पदार्थास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे सेमीकंडक्टर. प्रश्न 13, न्यूक्लियसमध्ये डॅडॅसचे अस्तित्व असते. उत्तर आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन. प्रश्न 14, खेळण्याच्या सोंगटी 3 वेळा टाकल्यास तिन्ही वेळा एकाच संख्या वरच्या बाजूस आली तर खालच्या बाजूस कोणती संख्या आली असेल. उत्तर आहे तिन्ही वेळा एकच संख्या. प्रश्न 15, विद्युतदाबाचे लहानात लहान एकक डॅडॅस असून मोठे एकक डॅडॅस आहे. उत्तर आहे मिलीव्होल्ट आणि किलोव्होल्ट. प्रश्न 16, ठीक 4:20 काट्याची स्थिती काय राहील. उत्तर आहे तास काटा 4च्या पुढे, मिनिट काटा 4 वर. प्रश्न 17, घड्याळात 11:15 झाले असतील तर काट्याची स्थिती कशी असेल. उत्तर आहे तास काटा 11च्या थोडा पुढे, मिनिट काटा 3 वर असेल. प्रश्न 18, ज्या पदार्थातून विजेचा प्रवाह मुळच वाहत नाही त्यास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे इन्सुलेटर. प्रश्न 19, घड्याळात 1:15 वाजले असता काट्याची स्थिती कशी असेल. उत्तर आहे तास काटा 1च्या पुढे, मिनिट काटा 3 वर. प्रश्न 20, खालीलपैकी डॅडॅस हे उष्णतेचा अवाहक आहे. उत्तर आहे बिटुमेन. प्रश्न 21, वाहकावरील डॅडॅस टाळण्यासाठी केबलचे इन्सुलेशन काढताना नाईफ 20° मध्ये धरतात. उत्तर आहे स्क्रॅचेस. प्रश्न 22, खालीलपैकी डॅडॅस हे अवाहक केबलसाठी अवाहक म्हणून वापरले जाते. उत्तर आहे पॉलीव्हिनल क्लोराईड.
प्रश्न 23. खालीलपैकी डॅडॅस हे उष्णतेचे अवाहक आहे. उत्तर आहे ॲस्बेस्टॉस. प्रश्न 24. रश्मी ही योगेशची पत्नी आहे. दीप्ती ही रमेशची बहीण असेल तर योगेशची कोण? उत्तर आहे मेहुणी. प्रश्न 25. डॅडॅस हे अवाहक मेणरूपी अवाहक आहे. उत्तर आहे पॅराफिन वॅक्स. प्रश्न 26. इलेक्ट्रॉन्सच्या वहनास डॅडॅस असे म्हणतात. उत्तर आहे विद्युत प्रवाह. प्रश्न 27. न्यूक्लियसमध्ये भोवती वर्तुळाकार कक्षेत डॅडॅस असतात. उत्तर आहे इलेक्ट्रॉन. प्रश्न 28. खेळाच्या संगतीमध्ये सर्वात लहान संख्या कोणती असेल? उत्तर आहे 1. प्रश्न 29. विद्युत दाब डॅडॅस मीटरने मोजतात. उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 30. पायल ही द्वारकाची मुलगी व केदार हा आरतीचा मुलगा आहे. द्वारका आरती हे एकमेकांचे जोडीदार आहेत तर केदार पायल यांचे नाते काय? उत्तर आहे भाऊ वडील. प्रश्न 31. खालीलपैकी कोणता इन्सुलेटर ॲक्सेसरीसाठी वापरला जातो? उत्तर आहे बॅकलाइट. प्रश्न 32. डॅडॅस हा अवाहक ग्रही प्रतिरोधक आहे. उत्तर आहे ट्रान्सफॉर्म ऑइल. प्रश्न 33. केबलमधील प्रत्येक वायरला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे कोअर. प्रश्न 34. डॅडॅस हे अवाहक उच्च तापमान क्षण करते. उत्तर आहे मायका. प्रश्न 35. केबलमधील कंडक्टरचे डॅडॅस करतात. उत्तर आहे संरक्षण. प्रश्न 36. दीपाली ही नीतक ही मैत्रीण आहे. नीताची आई बबलूची आई आहे तर बबलूची सासू दीपालीची आई आहे तर बबलू हा दीपालीचा कोण? उत्तर आहे पती. प्रश्न 37. पूर्ण विद्युत मंडलात वाहणारा प्रवाह डॅडॅस. उत्तर आहे विरोधाच्या किमतीच्या व्यस्त प्रमाणात वाहतो. प्रश्न 38. न्यूट्रॉन डॅडॅस विद्युत चार्ज धारक करतात. उत्तर आहे भारविरहित. प्रश्न 39. पुष्पा ही हेमंतची आजी आहे. हेमा ही हेमंतची आई आहे तर हेमाच्या बहिणीची मुलगी पुष्पाची कोण असेल? उत्तर आहे नात.